श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। रामदास स्वामी महाराज की जय। आज आपण 9व्या श्लोकाचा अभ्यास करतो आहोत। नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे। इथे महाराज पहिल्या ओळीत म्हणतायत, नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे। पुढिलांचे म्हणजे आपल्या अगोदर जे जन्माला आलेले आहेत, म्हणजे आपल्यापेक्षा जे मोठे आहेत ते वडील, किंवा आधी येणारे, किंवा आपल्या आजूबाजूला असणारे, पुढे असणारे पुढिलांचे। ते काय म्हणतात की परद्रव्य आणि परद्रव्याची अभिलाषा या दोन्ही गोष्टी वाईटच आहेत। का? कारण त्या आपल्या नजरेसमोर आल्या रे आल्या की आपल्याला त्या मिळाव्यात अशी हाव मनामध्ये निर्माण होते। आणि ही स्वार्थ बुद्धी जी आहे नाही का, दुसऱ्याचं धन आपल्याला मिळावं असं जे आपल्या बुद्धीला वाटतं, ही स्वार्थ बुद्धी आपल्याकडून नको त्या गोष्टी घडवून आणते, म्हणजेच पाप घडवून आणते। आणि असं जे पाप आपल्या हातून घडतं, त्या पापाचं आपल्याला जे काही बरे वाईट परिणाम आहेत ते भोगावेच लागतात। म्हणजे जे काही कर्म आपल्या हातून घडतं ते जर पाप कर्म घडलं असेल तर त्या पापाचे वाईट परिणाम आपल्याला भोगावेच लागतात। आणि ते कर्म जे आपल्या हातून घडतं ते खोटं असतं किंवा वाईट असतं। आणि म्हणून इथे रामदास स्वामी म्हणतात, आणि इतकं सगळं करून ते परद्रव्य मिळवून ते कर्म करून पापच आपण जमा करतो आणि ते पाप भोगावं लागतं आणि मनासारखं होत नाही, आणि याचं दुःखही आपल्याला भोगावं लागतं। आणि म्हणून रामदास स्वामी आपल्याला इथे स्पष्ट शब्दात सांगतायत, नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे। दुसऱ्याच्या धनाची किंवा दुसऱ्याच्या द्रव्याची किंवा दुसऱ्याजवळ असलेल्या वस्तूंची आपण अपेक्षा का करावी? स्वतः 4 पैसे मिळवावे, स्वतः कष्ट करावे, स्वतः काहीतरी उद्योगधंदा करावा, काम करावं, स्वतःचा देह झिजवावा, आणि त्या झिजवण्यातून जे काही आपल्याला मिळेल त्या मिळण्यामध्ये आपण आनंद बांधून भगवंताच्या कृपेने आपल्याला तो प्रसाद मिळालेला आहे असं समजून जर आपण जगू लागलो आणि आहे त्यात समाधान मानू लागलो तर त्याच्यासारखा आनंद आणि सुख दुसरं कुठलं नाही। याच्या उलट आपण जर इतरांच्या द्रव्याचाच विचार करू लागलो, तो किती मोठा आहे, त्याचं घर किती मोठं आहे, त्याची गाडी किती चांगली आहे नाही का, त्याच्याजवळ काय काय वस्तू आहेत, याचा जर आपण विचार करू लागलो तर एक प्रकारे आपल्याला विचार करून करून दुःखच पदरात येतं। एक तर त्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत म्हणून दुःख, आणि दुसरं जरी मिळाल्या तरी आपल्याला त्या पापकर्मातून मिळालेल्या असल्यामुळे त्याचे परिणाम, वाईट परिणाम हे भोगावेच लागतात। म्हणजे दोन्हीकडून आपण खचत जातो। इथे रामदास स्वामींना नेमकं हेच म्हणायचं की आपण परद्रव्याची अभिलाषा का धरता नाही का, त्यातून काय मिळणार आहे? तुम्हाला आनंद मिळणार आहे का? सुख मिळणार आहे का? समाधान मिळणार आहे का? अजिबात नाही।
मग देह झिजवावा, स्वतः कष्ट करावे, 4 पैसे मिळवावे आणि त्यातून जे मिळेल त्यामध्येच आपण आपलं कुटुंब, आपला संसार व्यवस्थित करा. आता इथे आणखीन एक मजा आहे. जे काही मिळेल ते आपण आपल्या एकट्यासाठी खर्च करायचं नाही. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे, वेच करी उदास विचारे. म्हणजे उत्तम व्यवहार करून, दुसऱ्याला त्रास न होईल असं वर्तन करून, दुसऱ्याला दुःख होईल असं न वागता, स्वतः कष्ट करून 4 पैसे मिळवावे आणि त्याचा उपयोग करताना मात्र काटकसरीने करावा, उधळपट्टी करू नये. जे काही मिळालेलं धन आहे त्याच्यामध्ये आपल्या एकट्याचाच सगळा भाग असतो असं नाही, तर त्यामध्ये अनेक लोकांचा वाटा असतो. आपल्या घरातली माणसं, आपले नातेवाईक, आपल्या आजूबाजूची माणसं, समाजाचा हिस्सा. आपल्या पैशातून थोडंफार सत्कर्म घडलं पाहिजे, इतरांचं भलं झालं पाहिजे, परोपकार घडला पाहिजे, दुसऱ्याचं दुःख निवारण झालं पाहिजे. हे जेव्हा आपल्या पैशातून होतं तेव्हा तो पैसा सन्मार्गी खर्च झाला असं आपण समजतो. म्हणजे जेव्हा आपलं धन अशा सन्मार्गाने मिळतं आणि सन्मार्गाने खर्च होतं तेव्हाच आपल्याला त्या धनाचा आणि त्या धनाच्या उपयोगाचा आनंद, सुख, समाधान, शांती या सगळ्या गोष्टी मिळतात. आपल्या गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा 3 गोष्टी वर्ज्य हे सांगितले. त्याच्यात त्यांनी परधन याला प्राधान्य दिले. परधन हे वाईटच आहे. त्याच्यानंतर दुसरं त्यांनी सांगितलं परस्त्री, नाही का, दुसऱ्याच्या स्त्रीबद्दल, परस्त्रीबद्दल मनामध्ये कामना बाळगू नये, तिची अपेक्षा धरू नये, ती आपल्याला मिळावी अशा आशा धरू नयेत, हे महाराजांनी सांगितले. आणि नुसतंच एवढं सांगून थांबले नाहीत, तर परस्त्री माते समान समजा आणि तिला पाहताच वंदन करा, नमस्कार करा आणि आपल्या मनामध्ये तिच्याविषयी मातृभाव जागृत करा, हे सांगितलं. आणि तिसरं त्यांनी सांगितलं आहे परनिंदा, दुसऱ्याचं दोष पाहणं, त्याची निंदा करणं, नाही का, त्याच्या व्यंगावर टीका करणं, एखाद्याचे दुर्गुण दाखवणं, हे सगळं वाईट आहे. दुसऱ्याची निंदा करू नये. महाराज काय म्हणतात, जेव्हा तुम्हाला दुसऱ्यातले दुर्गुण दिसतात तेव्हा त्या दुर्गुणांची बीज तुमच्यात असतात आणि तुमच्यात ती बीज असतात म्हणून तुम्हाला ते दिसतं. एखाद्या गोष्टीला चोरी म्हणतात, हे जोपर्यंत त्या मुलाला माहीत नाही तोपर्यंत तो मुलगा आईवडिलांना सांगताना काय सांगतो, आई गं, आपल्या घरी ते काका आले होते ना, त्यांनी जेवण झाल्यानंतर आपल्या टेबलावरचा चांदीचा चमचा उचलून खिशात ठेवला. आता त्या लहान मुलाला या कृतीला चोरी म्हणतात हे माहीत नाही, त्यामुळं त्यांनी जसं घडलं तसं वर्णन केलं. काकांनी आपल्या जेवणाच्या टेबलावरचा चांदीचा चमचा उचलून आपल्या खिशात ठेवला. आणि हेच त्याचा दुसरा भाऊ जो होता मोठा, त्याने काय सांगितलं आईला, आई गं, त्या काकांनी चोरी केली बरं का. बघा, म्हणजे दुसऱ्या भावाला त्या कृतीला चोरी म्हणतात हे माहीत होतं, म्हणजे त्या कृत्याची बीज त्याच्या मनात होती आणि म्हणून त्याला ते चोरी केली हे कळलं. हे एक मी मुद्दाम उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं. अशा कित्येक गोष्टी आपल्याला सांगता येतील. तर महाराज म्हणतात, दुसऱ्याचे दुर्गुण तुम्हाला दिसतात ना, म्हणजेच याचा अर्थ तुमच्या मनात ते आहेत म्हणून तुम्हाला ते कळतात. आता या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार आपण कशासाठी करायचा आहे, की आपल्या हातून जे काही कर्म घडणार आहे ते पाप कर्म घडू नये एवढी काळजी आपण घ्यायची आहे.
आणि त्याच्यासाठी हा अभ्यास आहे. मग खोटं बोलणं, चोरी करणं, लबाडी करणं, फसवणं, भ्रष्टाचार करणं, बलात्कार करणं, या सगळ्या गोष्टी समाजघातक, समाजविघातक आहेत आणि कुठल्याही समाजाच्या घटकाला त्या मान्य होणाऱ्या नाहीत. आणि म्हणून अशा गोष्टी करणं म्हणजेच आपल्याकडून पापकर्म घडणं असं आहे. आणि इथे समर्थ हेच सांगतायत की जेव्हा आपल्या मनामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल अपेक्षा निर्माण होतात, त्याच्याबद्दल आशा निर्माण होतात, ती गोष्ट हवीशी वाटते किंवा त्याची हाव निर्माण होते, त्यावेळेला आपण ती गोष्ट मिळवण्यासाठी नैतिक किंवा अनैतिक अशा कोणत्याही मार्गाचा अवलंब करतो. आणि काय वाटेल ते झालं तरी मला अमुक मिळालंच पाहिजे असं जे आपल्या मनात येतं, ही जी कामना निर्माण होते, ही जी अपेक्षा निर्माण होते, ही जी वासना निर्माण होते, तीच आपल्याकडून पापकर्म घडवायला कारणीभूत होते. मग आता या वासनेचं वास्तव्य करण्याचं ठिकाण कुठे? बुद्धीमध्ये. बुद्धी, मन, इथे या गोष्टी सगळ्या असतात. आणि म्हणून दुसऱ्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, स्वार्थ बुद्धी मनात ठेवून, वासना अपेक्षा मनात ठेवून आपण जे कर्म करतो त्यातून पापाचीच निर्मिती करतो. पुण्य कसं घडेल? जर या सगळ्या वाईट गोष्टी जर आपल्या हातून घडल्या आणि आपण दुसऱ्याच्या वस्तूंचं किंवा धनाचं, स्त्रीचं अपहरण करू लागलो किंवा ते लुबाडू लागलो, नाही का, हिसकावून घेऊ लागलो, तर ते कर्म वाईट कर्मच आहे, निंद्य कर्म आहे किंवा पाप कर्म आहे. आणि म्हणून स्वार्थबुद्धी जेव्हा मनामध्ये निर्माण होते तेव्हाच आपल्या हातून पाप घडतं असं समर्थ सांगतायत. तिसऱ्या ओळीमध्ये म्हणतात, जेव्हा असं पाप कर्म आपल्याला करावं लागतं किंवा आपल्या हातून घडतं तेव्हा त्या केलेल्या कर्माचं फळ मग ते वाईटच असतं, ते भोगावंच लागतं. आपल्याला काही वेळेला समाजामध्ये वागताना असं वाटतं, अरे वा, ही माणसं बघा काय मजेत आहेत, नाही का, गाडी आहे, बंगला आहे, खात आहेत, पित आहेत, हॉटेलमध्ये जात आहेत, पाहिजे ते पार्सल आणत आहेत, हव्या त्या ठिकाणी ट्रिपला जात आहेत, यात्रा करत आहेत, रोज छान कपडे घालत आहेत, पार्ट्या करत आहेत, नाही का. हे सगळं बघून आपल्याला वाटतं वा काय मजा चालली, आपणही तसं जगावं असं आपल्याला वाटतं. पण बारकाईने जर विचार केला तर ही सगळी माणसं पैशाची उधळपट्टी करणारी खरंच सुखी असतात का? खरंच त्यांना या सगळ्या गोष्टी केल्याने आनंद मिळतो का? समाधान मिळतं का? आपण माणसं सर्वजण साधक आहोत आणि साधना करणाऱ्या माणसांनी या अशा पैशाची उधळपट्टी करणाऱ्या गोष्टींच्या मागे लागूच नये. दुसरी गोष्ट, आपली साधनेमध्ये प्रगती होती आहे हे कसं समजायचं, त्याचा एक चेक पॉईंट मी तुम्हाला सांगतो. तो आहे, या इच्छा आपल्या हळूहळू कमी होत जातात, नाही का. आपल्याला जेवताना सुद्धा अमुक एक पदार्थ मिळावा अशी इच्छा राहत नाही, किंवा जरी मिळाला तरी ठीक आहे बुवा, आहे म्हणून मी खातो आहे, आज घरात श्रीखंडच केलं आहे म्हणून मी खातो आहे, पण श्रीखंड मिळावं अशी अपेक्षा नसते, किंवा अमुकच कपडे घालावेत अशी अपेक्षा नाही. जे समोर दिसेल तो शर्ट घालतो, पॅन्ट घालतो, आपण घरातून बाहेर पडतो. म्हणजे साधनेमध्ये जशी जशी आपली प्रगती होऊ लागते तसतसं आपली ही छानछोकी कमी होते, नको त्या गोष्टी करण्याचं आपली मनाची इच्छाच होत नाही. आणि या गोष्टी नकोशा वाटणं आणि समाधान निर्माण होणं, म्हणजे ती महाराजांचं एक वाक्य फार सुंदर आहे. ते काय म्हणतात, असलं तर असू द्या आणि नसलं तर नसू द्या. म्हणजे आहे म्हणून आपल्याला आनंदही नाही आणि एखादी गोष्ट नाही म्हणून आपल्याला त्याच्यामुळे दुःखही नाही. अशा या समतोल मनाच्या अवस्थेमध्ये आपण येतो. आणि हीच आपल्या साधनेची खूण आहे की मनाचं समतोल बिघडू द्यायचं नाही, नाही का. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, हा जो गीतेमधला श्लोक आहे त्याचा आपण आनंद घ्यायला शिकलं पाहिजे.
सुख आलं तरी आनंद आहे, दुःख झालं तरी आनंद आहे, लाभ झाला तरी आनंद आहे, नाही का, आणि हानी झाली तरी आनंद. म्हणजे कुठल्याही अवस्थेमध्ये मनाचा आनंद ढळू न देणं हेच साधकाचं प्रमुख लक्षण आहे. आणि ते जर झालं नाही, मनासारखं जर घडलं नाही, तर आपल्याला दुःखच होणार असं समर्थ शेवटच्या ओळीमध्ये सांगतात. मग मनासारखं झालं नाही म्हणून दुःख होण्यापेक्षा आपण अमुक एक गोष्ट मिळावी हा विचारच मनात येऊ दिला नाही, तर मनासारखं झालं नाही हे म्हणायला जागाच उरत नाही. म्हणजे अमुक एक गोष्ट मला हवी आहे असं जेव्हा वाटतं आणि ते मिळत नाही, तेव्हाच मनासारखं घडत नाही असं आपल्याला वाटतं आणि मग आपल्याला दुःख होतं. परंतु नसलं तर नसू द्या असं जेव्हा आपल्या मनाची तयारी होते, तेव्हा आपल्याला दुःख होण्याचा प्रश्नच नाही आणि उरतो तो केवळ आनंद, आनंद आणि आनंद. जय जय रघुवीर समर्थ.